आपल्या जुन्नर तालुक्याचं भूषण कार्यसम्राट आमदार शरददादा सोनवणे हे पुढील येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत। त्याच्या प्रीत्यर्थ त्यांनी आपल्या जुन्नर शहराचं ग्रामदैवत नव्हे तर तालुक्याचं एक ग्रामदैवत आहे, या ग्रामदैवताला अभिषेक करून संकल्प करून त्यांनी प्रचाराची सुरुवात आपल्या गणपती मंदिरापासून केलेली आहे। त्याबद्दल मी आपल्या रविवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि जुन्नर शहर सर्व रहिवासी यांच्या सर्वांच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार मानून त्यांचं स्वागत करतो आणि रविवारपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन मी सत्कार करत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करा। त्यांना पुढील कार्यास आणि भावी आमदारासाठी गणपती रायांनी चांगल्या मनोकामनांनी शुभेच्छा द्याव्यात आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा त्यांच्या बरोबर आहेत अशी मी त्यांना या शुभेच्छा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती करतो। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। विजयाचा पेढा भरपूर इथं साठलेला आहे, इथंही भरपूर पाणी साठतं, पाणी जायला स्कोप व्यवस्थित नाहीये, रस्त्याचं एकदम दुर्लक्ष काम झालेलं आहे। आमदार साहेबांना विनंती आहे की कमीत कमी रस्ते व्यवस्थित करून ते 5 फूट खाली तरी गेले पाहिजेत, कारण रस्ते लोकांची घरं आणि रस्त्यावर चालले घरं खाली होत चाललेली आहेत, त्यामुळे रस्त्यावर पाणी सगळं गाड्या गेल्या घरामध्ये उडतं, लोकांच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अंगावर उडतं, पाणी भरपूर प्रमाणात सगळीकडे साठलेले आहे। तो मध्ये कल्याणपेठ रविवारपेठेचा जो नाला आहे त्या नाल्याचं सुद्धा काम एकदम वरती उंचावर आलेलं आहे, त्यामुळे रस्त्यावर पाणी तिथं साठून राहतं, ते सुद्धा शाळाजवळ आहे, तिथं शाळेच्या मुलांच्या अंगावर उडतं। कृपया आपण लक्ष घालून यामध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी। तसेच जुन्नर शहराचे ग्रामदैवत म्हणजे तालुक्याचं ग्रामदैवत आहे, याला लवकरात लवकर तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण मिळवून द्यावा ही आमची कार्यकर्त्यांची विनंती आहे, ती तुम्ही मान्य कराल अशी आमची अपेक्षा आहे। जी मागणी हा श्रींच्या साक्षीने एकही मागणी तुमची बाकी राहणार नाही हा शब्द मी आपल्या सर्वांना ऑलरेडी याचे एस्टिमेट सादर झालेले आहेत आणि मला कल्पना आहे की हे सादर पण केलेलं आहे। जवळ 75 लाख रुपये मागितले त्याच्यासाठी कशासाठी ते खाली करून तिथलं जे पाणी आपलं साचतं आणि कॉम्युनिटीकरण सगळे कॉम्युनिटीकरण करायचं असं आपण होईल आणि बाकी जगात 2 सृष्टा केल्या त्याची सुद्धा मी निश्चित तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला पाहिजे। ग्रामदेवता ग्रामदेवता ओके।